लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने नाराज झालेले छगन भुजबळ हे काही दिवसांपासून कुटुंबियांसोबत परदेशात फिरायला गेलेले होते। काल गुरुवारी ते नाशिकमध्ये परतले। ज्येष्ठ नेते शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार एकत्र येत असतील तर मला आनंदच आहे। कोणाला मंत्रिमंडळातून काढून मला मंत्रिपद मिळावे हे तर माझ्या मनातही नाही, असं भुजबळ यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं। तुका म्हणे उगी राहावे, जे जे होईल ते ते पाहावे, असं सांगून भुजबळ यांनी आपल्या मनातील खदखद अप्रत्यक्षरित्या बोलून दाखवली आहे। तसेच आपण पक्षावर नाराज असल्यानं मुंबई नाशिकमध्ये नव्हता या पत्रकारांच्या प्रश्नांवर भुजबळांनी उत्तर दिलेलं आहे। नातवंडांना सुट्ट्या असल्यानं बाहेर होतो, हा पूर्वनियोजित दौरा होता। शुक्रवारी सावित्रीबाई फुले यांची जयंती असल्यानं पुणे जिल्ह्यात सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले पुतळा अनावर प्रसंगी शरद पवार येतील। मीही या कार्यक्रमाला जाणार आहे। नाराजी नाट्यानंतर मला कोणाचेच फोन आले नाहीत आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मला मंत्री करतील हे कधीही बोललो नाही, अशी स्पष्टता यावेळी छगन भुजबळ यांनी दिलेली आहे। भेट काय होणार? भेट होणारच ना। आता स्टेजवर काय ते मध्ये बसणार, मी कुठेतरी बाजूला असेल तर नमस्कार चमत्कार होणार, भेट होणारच। त्यात काय महत्वाचं? कार्यक्रमानंतर काहीतरी मीटिंग आहे असं काही ठरलेलं नाही। तुम्ही कधी कधी जे आहे फार तुमचे सजेशन्स असतात, सजेस्टिव्ह असतात। हो ठीक आहे, आभारी आहे मी तुमचा। बीड जिल्ह्यातील मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांकडून केली जात असून त्यांचा राजीनामा घेऊन छगन भुजबळ यांना मंत्रिपदात स्थान मिळेल अशी चर्चा आहे। मात्र भुजबळ यांनी नाशिकमध्ये येताच ही चर्चा निरर्थक असल्याचं सांगितलंय। संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक।